शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती याची स्थापना 1886 मध्ये झालेली आहे. आणि त्यावेळेस हा जो बेल्ट आहे अमरावती रिजन पूर्ण, हा बेल्ट म्हणजे कपाशीसाठी प्रसिद्ध होता. आणि आता तर जवळपास कपाशा बिलकुल कमी पेरा झालेला असल्यामुळे आता हा कापूस बेल्टच राहिलेला नाही. त्यामुळे काय झालं आहे की विदर्भातल्या ह्या बाजार समित्या ह्या डबघाईस आलेल्या आहेत. परंतु शासनाने थोडेफार काही आता सवलती दिल्या, काही योजना दिल्या. त्या योजनेतून शेतकऱ्यांना काय लाभ होईल, त्यांना काय आणखी सोयीसुविधा लागतील याच्यासाठी आम्ही बांधलेलो आहोत. आज आम्ही बाजार समितीच्या 26 गाड्यांचं सुद्धा ओपनिंग झालं आहे. बाजार समितीची इमारत झालेली आहे. ई नाम योजनासुद्धा आमची सुरू आहे. आणि विशेष करून शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार जे काही सुविधा त्यांना पुरवायला पाहिजे त्या पुरवण्याचा आमचा हेतू आहे, आमच्या संचालक मंडळाचा हेतू आहे. या ठिकाणी सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे आणि त्यांचे सर्व संचालक हे तनमन धनाने बाजार समितीच्या सेवेमध्ये लागलेले आहेत, शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये लागलेले आहेत. आणि व्यापारी वर्गसुद्धा इथला आम्हाला चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करत आहे. बऱ्याचशा लोकांनी गाड्या घेऊन आम्हाला एक फार मोठी प्रेरणा दिली, चालना दिलेली आहे. आणि उर्वरित कामं जे आहेत ते या 2.5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आता समोर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेला आहे. जुन्या लोकांना प्रथम प्राधान्य देऊन काही लोक जे नवीन आले असतील त्या ऑप्शनमध्ये टाकून त्यांना दुकानं अलॉट केलेली आहे. तसेच मागच्या साईडला रायतू बाजार म्हणून आहे. त्या रायतू बाजारमध्ये जवळपास 70 ते 75 शॉपिंग निघणार आहे. आणि खामगाव रोड यार्ड जे आहे तिथे जवळपास 50-75 दुकानं त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत. लोक उत्सुक आहेत, घ्यायला तयार आहेत. लोकांना आजकाल रोजगार मिळत नाही, त्या माध्यमातून आपल्याला रोजगारसुद्धा देता आला. अशाप्रमाणे या बाजार समितीची वाटचाल सुरू आहे. आणि भविष्यातही जवळपास 200 दुकानं त्या ठिकाणी या 2.5 वर्षामध्येच काढण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील आणि तो आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत.